तर हॅलो गाईज मंडळी, कसं काय सर्व मजेत ना. तर आपला पहिला मिनी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. मी आलोय मुंबई दर्शनासाठी. तर आपल्यासोबत आहे यो बघा, नवीन आपला एक क्लायंट आहे डोंबिवलीचा. तर कोलकातामधून आलेला आहे तो आपल्या मुंबईमध्ये फिरायला. तर त्यांनी माझा नंबर घेतले त्यांनी आणि जस्ट मला कॉन्टॅक्ट करून. तर आता आम्ही आलोय मुंबई दर्शनासाठी. तर आता पहिला आम्ही आलेलो आहे गेटवे इंडियाला. तर बघू शकता तुम्ही. आणि आपली आहे मुंबई, आपली मुंबई आग्री कॉलेजची आहे. तर आता चला, आता फटाफट आपण निघालो आलोय आता मरीनला. परत आपली इथं गाडी लावलेली पार्किंग मध्ये आणि बघू शकता. तर मी वाट बघते पोलिसांची. पोलीस तर येऊन आपली गाडीला फाईन नाही मारावं म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेवून राहिलेले आहे. आणि बघूया आता थोडंसं आपण नजारा पुढचा. तर बघा कसा माझा अवतार झालेला आहे. गाडी चालून सकाळी वाजलेले आणि बघा पाण्याचे कशी लाट आहे. आपण आलो तर लाट पूर्ण खाली झालेली. आणि बघा कसा नुसतं शायनिंग मारायला लागलेला आहे. तर इकडून कुठं पण झाला लगेच फोटो सेक्शन चालू होतं माझं. बघा आता किती शायनिंग मारलं तर मागं बघायला लागलेलं आहे. अरे तुला कोण बघत नाही, एवढं शायनिंग नको मारू. तर आता गॉगल उतरू नको तू. तर आता इथं आलेलो आहे मी काचेच्या बिल्डिंग मध्ये. बघूया आता इथे काय आहे कार्यक्रम, ते समजेल पुढं. अरे बाबा, तू तिकीट काउंटर आहे. एका बाईने घेतला तिकीट फाडायला. आणि तिकिटाचं बघतं तर काय तिकीट किती आहे बघा. अरे बाबा, नॅशनल सिनेमामध्ये आलेलो आहे आम्ही इथे. तर 165 रुपये तिकीट. अशा प्रकारे बघूया आता काय काय इथं. पहिला मी एंट्री केलेली आहे इथून आणि इथं बघतो तर काय बाबा, इथे तर जुने हिरो सगळे. तर बघूया आता आतमध्ये जाऊ. इथे तर आपले बँड बाजा भारत मधले इथे डमरू वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा हे आपले कलाकार आहेत. अरे बाबा, इथे तर बघा कशी. ओ भाई 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 साहब, ज्यादा शायनिंग मत मार, चल. चलो, तर आता आम्ही निघालेलो आहे. बघू इथे कॅमेरा सेक्शन मध्ये आलेलो आहे. तर इथे आपले चालू कॅमेरे आहेत, बनणे आहेत. तर याला ठेवले इथे शो शायनिंग मध्ये. बघूया कसं आहेत बघा बघा. मागो तुम्ही दे भाड्याने, तर देत नाही ते भाड्याने. तर आता इथे बघू पिक्चर पण चालू आहे. आणि चला आता बघू इथे काय आहे. हा, इथे आहे सगळे बॉक्सवाले कॅमेरे बघू शकता तुम्ही. हो 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 भाई साहब, क्या कॅमेरा आहे. बाय बाय, हे काय आहे काही समजलं नाही मला. मी व्हिडिओ काढायचं काम केलं. अरे बाबा, काही दिसते का बघा तुम्हाला. आणि यो बघा, यो आपल्या कुठल्या तरी पिक्चरमध्ये आहे. तर पिक्चरचं नाव मला माहिती नाही, तर तुम्ही सांगा. याच्यामध्ये बघा कुठलं तरी हे दिसतोय. आणि हे बघा लागला कुठं भेटेल तिथे गेम खेळायला, टाइमपास करायला लागला यो बघा. आता इथं आलेला आहे बघा, इथे दुसरा टाइमपास करायला लागला. तर काय या मोकाट बिनकामाचं काही ना काही उठा ठेवा करतो. आणि घेतला इयरफोन हातात आणि लावलं आपलं आगरी कॉलेजचं गाणी. चला धिंगाणा घाला होता इथे. हे बघा कसा लेन्स बघा ओरिजिनल लेन्स आहेत पुन्हा जुन्या, मेड इन इंडिया. हे बघा कसा फोटो काढ. अरे माझा फोटो काढ भाई. हे बघा कॅमेरा बघा तुम्ही मंडळी. कसं आहे गॅलरी एकदम म्हणजे. हे आहे आपल्या बॅनरची प्रिंटिंग मशीन आहे ही. बघ नाही सॉरी, ॲनिमेशन आहे. काय पण बोलल ते बघल ते बोलतोय. ॲनिमेशनची आपली हे आहे. आणि हे बघा कशी शिलाई मशीन आहे ती आहे आपल्या. ती तुम्हाला सांगायची गरज नाही. हे बघा आपला बापू बसले इथे बघा. असं वाटतं सेम टू ओरिजिनल बसले. मी पहिल्यांदा घाबरलेलो बाबा, काय बघते बघूया. हॅलो बापू, नमस्कार. तर आता आम्ही निघालेलो इथून. वरली सिलिंग बघूया आपण आता. आता इथे आलोय, आपली गाडी पार्किंग केलेली आहे. कुठं आलोय बघा, मी आलोय शाहरुख खानच्या बंगल्यासमोर. भावाला जायचं होतं इथे. बोलतो मला मन्नत मध्येच जायचं आहे. तर घे बोलू घे योग्य आहे. तिथे गेलं आणि मग काय लागली भूक आम्हाला. गेलो लक्कीला रेस्टॉरंटला. गाडीची काय आपली पार्किंगची व्यवस्था नव्हती झाली. तर आता बरं फटाफट घेतला आम्ही बिर्याणी बसली इथं. आणि असा डबा की बिर्याणी खाल्लेली आहे. आणि परत आता आम्ही निघालो आणि पोहोचलेलो इथे. आता पोहोचलेलो आहे जुहू चौपाटीला. बघू शकता तुम्ही. जुहू चौपाटीला काय इथं नुसता कचरा भरला होता. आणि हो बघा भाऊ काय करतो बघा, टेन्शन मध्ये दिसतं भाई आजकाल. बघू काय झालं त्याला. त्याचा फोटो नाही काढला ना, तो बघा आता आला लगेच फोटो काढायला. त्याला का फोटोग्राफर भेटला म्हणून किती फोटो काढून घ्यायचे. तो हेलो गाइस, मैंने एसपी टूर एंड ट्रैवल से पर्सनल कार बुक किया था सुमित भैया से। तो लाइक उन्होंने मुझे ऐसा ऐसा जगह घुमाया कि जो जगह मुझे मालूम भी नहीं था, वो इतनी खूबसूरत है कि मुझे मुझे बहुत अच्छा लगा। मुंबई में मैं पहली बार आया हूँ और मुंबई दर्शन के लिए मैंने तो बस सोच रखा था कि ये कुछ गार्डन वार्डन है, कुछ टेम्पल है और ये गेटवे ऑफ इंडिया और ताज होटल, यही कुछ। पर ये सुमित भाई ने मुझे बहुत बहुत अच्छा से ट्रीट किया, मतलब पूरा लाइक फ्रेंड की तरह। मुझे फ़ोटो भी खिंचवा दिया और ये वो अच्छा, बहुत अच्छा प्रोफेशनल फोटोग्राफर भी है। तो लाइक बहुत अच्छा है और लाइक पूरा फ्रेंडली और फैमिली की तरह ट्रीट किया मेरे को।
और बहुत अच्छा भी है। और सर आपको मैंने जो आपने टाइम दिया था वो टाइम के मतलब हाँ उसी हाँ टाइम में पहुंच गए ना अपन। हाँ, एकदम एकदम हाँ मुझे एयरपोर्ट में पहुंचा भी दिया। मेरा 6:30 बजे का फ्लाइट था, तो मैं उनको बोला था कि 5 बजे के अंदर पहुंचाना है, तो उन्होंने लाइक 5 बजे के अंदर पहुंचाना है ये सुन के कोई भी स्पॉट मिस नहीं किया। सब स्पॉट मेरे को घुराया घुमाया, और उसके अंदर 5 बजे के अंदर मेरे को ये अभी मैं शिवाजी महाराज छत्रपति उधर एयरपोर्ट पे पहुंच भी गया। तो बहुत अच्छा है, मैं कोलकाता से आया हूँ, तो अच्छा लगा मेरे को। आप लोगों को भी ट्राई करना चाहिए, सुमित भाई से कांटेक्ट कर लीजिए। थैंक यू भाई। थैंक यू। चलो अभी फिर से अभी मिलते हैं। हाँ, फिर से नेक्स्ट मैं अभी जब नेक्स्ट आऊँगा, ट्रिप आएगा। हाँ हाँ, आपसे कॉल करूँगा। हाँ तो चलिए। बात ऐसा है कि मुझे हिंदी उतना अच्छा नहीं आता क्योंकि मैं बंगाली हूँ, तो सबाइके बोलबो सुमित दास साथे कॉन्टॅक्ट करू। थँक्यू भाई. ओनली आपलं कोलकातामधून आलेले आहेत आणि आपलं मुंबईबद्दल माहिती दिली, आपलं मासेमारी वगैरे, आपलं परत समुद्र वगैरे दाखवला त्यांना. म्हणजे खूप टाइम टू टाइम आपण पोहोचलो पण आहे आणि सकाळी पण आम्ही टाइम टू टाइम निघालेलो आहे. डोंबिवलीवर आम्ही निघालेलो आणि पूर्ण सकाळपासून आम्ही फिरतो. आता संध्याकाळी वाजलेले आहेत तर 5 वाजलेले आहेत. तर आता त्यांची फ्लाईट आहे 6:30-7च्या दरम्यान फ्लाईट आहे. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे. तर चला मंडळी, आपण कसं वाटलं तुम्हाला पूर्ण मुंबई टूर, तर तुम्ही पण या आणि बुक करा SP टूर्स अँड ट्रॅव्हल्सला.